या लेकराला संधी मिळाली पाहिजे. बघा कसं चांगलं बोललं लेकरू, हो किती चांगलं भाषण केलं. मी त्याला विचारलं, अक्षय वय काय? सीएम साहेब आपल्याला सांगते 4 तारखेला निकाल आहे आणि अक्षय 4 तारखेला 30 वर्षाचा पूर्ण होते, वाढदिवस आहे अक्षयचा. आणि वडिलांच्या जाण्यानंतर जसं आपण लहानपणी सणाची वाट पाहतो, चांगल्या दिवसांची वाट पाहतो, नवीन कपडे मिळतील, आनंद होईल, पण जेव्हा आपल्या हृदयात वास करणारा माणूस जो जातो, आपल्याला आपल्या प्राणाहून प्रिय माणूस जेव्हा जातो, तेव्हा आपल्याला सण नको वाटतात, असे दिवस नको वाटतात. अक्षयला हा दिवस नक्कीच कर्डिले साहेबांच्या नंतर काही आनंद देणारा नाही, पण कर्डिले साहेबांच्या नंतर आशीर्वाद देणारा ठरवायचा असेल तर तुम्हा सर्वांना प्रचंड मताने अक्षयला विजयी करावा लागेल. या भागाचा विकास कसा करायचा आहे मला सांगायची गरज नाही. आपले पालक आहेत विखे पाटील साहेब आणि आमच्या सगळ्यांचे पालक आहेत कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ज्यांनी दुष्काळाच्या झळा बघितल्यात. त्यांचा पण सोन्याचा चमचा घेऊन जन्म झालेला नाहीये, त्यांनी पण कष्ट केलंय, शून्यापासून बूथपासून मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास केलेला आहे. ते काय करण्यासाठी तर सामान्य माणसाचा गारहानं कोळकाडे पूर्णपणे काढण्यासाठी, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी. तर अक्षय आमदार झाल्यावर जास्त काकणभर लक्ष देऊन या भागातल्या सगळ्या विकासांच्या विषयाला ते मार्गी लावणार आहेत. त्यांनी उमेदवारी दिली यातच आलेला आहे